जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाभरातील 70 शाळेतील 650 दिव्यांग विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सांगितले आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। आजच्या या उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील 70 शाळांमधील 650 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे। या सहभागामध्ये पथसंचलनाद्वारे या कार्यक्रमाचं या ठिकाणी आज उद्घाटन झालंय। या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज मॅडम यासोबतच नांदेड जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीओ संदीप माळोदे साहेब, नांदेड प्रादेशिक उपायुक्त कार्यालय लातूरचे अविनाश देवशेटवर साहेब, मुक्कावर सर, डेप्टी सीओ सामान्य यासोबत शिवानंद निनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आणि आमचे सहकारी बापूजी दासरे यासोबत समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी सहभाग घेतलाय। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।